जून महिना सुरू होऊन तब्बल 20 दिवस उलटले आहेत, मात्र अद्यापही मान्सूनने नांदेड जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. नांदेड शहरासह परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणातील पाणी साठाही आता चिंताजनक पातळीवर आला आहे. धरणात केवळ 38% पाणीसाठा शिल्लक असून वाढत्या उष्णतेमुळे आणि बाष्पीभवनामुळे उपलब्ध जलसाठ्यात सातत्याने घट होत आहे. पाहूया हा विशेष अहवाल. नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. जून महिन्याचे 20 दिवस संपत आले तरी मान्सूनचा समाधानकारक पाऊस आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांवरील ताण वाढू लागलाय. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणात सध्या केवळ 38% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. वाढते तापमान आणि दररोज होणारे बाष्पीभवन यामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात विष्णुपुरी धरणात 35.60 दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र अवघ्या एका आठवड्यात 2.42 दलघमी साठा पाण्याची घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. नांदेड जिल्ह्यात एकूण 104 मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 31.40% इतकाच पाणीसाठा आता उपलब्ध आहे. जर येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने नांदेड जिल्ह्यातील जलसाठ्यांवर मोठा ताण निर्माण झालाय. विष्णुपुरी धरणासह अनेक प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.